क्षण आज सर्वत्र महाविद्यालयांमधून त्यांच्या काव्य कथा संग्रहाचं स्वागत केले जात आहे. लीळाचरित्रातील कथांचं आणि त्या दृष्टिकोनातून त्यांच्या या अमौलिक कार्यासाठी चिंतनीच्या द्वारे त्यांना चिंतनी पुरस्कार प्रदान केला जात आहे. तो त्यांनी स्वीकारावा ही विनंती आहे. हा पुरस्कार या चिंतनीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित रत्नाकरजी कुलकर्णी भाऊंच्या हस्ते, त्याचबरोबर प्राध्यापक श्री कोमल ठाकरे जे आजचे प्रमुख व्याख्याते आहेत यांच्या हस्ते आणि श्री मोठे बाबांच्या उपस्थितीमध्ये, संत महंतांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जात आहे. मी सन्माननीय श्री राजेंद्र राऊत आपणाला विनंती करतो आहे आपण या पुरस्काराचा स्वीकार करावा. हा शासन ज्यांना श्रेष्ठ साहित्यिक म्हणून, ग्रंथकार, कादंबरीकार म्हणून वेळोवेळी पुरस्कार देत असतं, अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण पुरस्कारापैकी वेधकतेची व मूल्यनिष्ठेची पापणी जागती ठेवून आपण लीळाचरित्रातील कथांचा घेतलेला विश्लेषक मागोवा महानुभाव साहित्याला नवा आयाम देणारा ठरलेला आहे. लीळाचरित्र या ऐतिहासिक साहित्य कृतीची निर्मिती, स्वरूप, वैशिष्ट्ये, भाषिक सौंदर्य, वाङ्मयीन महात्मता, महाकाव्याची सिद्धता अशा गुणवैशिष्ट्याने साकारलेले आपले संशोधन आपल्या प्रखर व्यासंगाचा आणि सत्यान्वेषी मीमांसेचा आदर्श वस्तुपाठ ठरलेला आहे. आपला लीळाचरित्रातील कथनरूपे समीक्षा ग्रंथ प्रवर्ता जोगाचा झाला नसून तो निवृत्त जोगाही झालेला आहे. अशा आपल्या ग्रंथाला आचार्य पदवीने आणि अनेक सन्मान्य पुरस्कारांनी सन्मानित करून आपले विलक्षण मीमांसा सामर्थ्य सन्मानित झालेले आहे. महानुभावीय मूल्यसंस्काराच्या मुशीतून आपल्या वाङ्मयीन व्यक्तिमत्वाची जडणघडण झालेली आहे. निखळ वाङ्मयीन निष्ठा, सत्यान्वेषी संशोधननिष्ठा, समग्रलक्षी समीक्षाव्यूह आणि वाङ्मयीन मूल्यांचे अगत्य या गुणविशेषांमुळे आपण साहित्य प्रांतात नव्या उमेदीने लेखन संशोधनाच्या नवनव्या शक्यतांचा शोध घेत आहात. आपल्या ध्यासपूर्तीसाठी आपणास महाचिंतनी परिवारातर्फे गौरवान्वित करण्यात येत आहे. पुढील निरामय जीवन प्रवासासाठी व निर्मितीसाठी हार्दिक शुभकामनांसह हे मानपत्र आम्ही आपणास समर्पित करीत आहोत. स्थळ श्रीकृष्ण मंदिर, लिंगमपल्ले मंडळ, सदाशिवनगर, जिल्हा कामारेड्डी, तेलंगणा. दिनांक 11 जानेवारी 2024. या महाचिंतनेचे चिंतनीजनक आचार्य श्री भावयोकर बाबाजी शास्त्री आणि हा पुरस्कार वितरण झालेला आहे डॉक्टर कोमल ठाकरे सर यांच्या हस्ते. या चिंतनेचे अध्यक्ष पंडित रत्नाकरजी कुलकर्णी आणि आयोजक आदरणीय मचाले बाबा यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानित केलेला आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी या सरांचं स्वागत करायचं. पंगुम लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पहिला दंडवत पाचही अवतारांना करतो, ज्या अवतारांनी या जीवसृष्टीमध्ये आलेल्या प्रत्येक जीवाचा उद्धार करण्यासाठी वारंवार या ठिकाणी आलेत आणि आपलं प्रेमदान, ज्ञानदान देऊन जीवाला योग्य दिशेला मुक्तीसाठी प्रवृत्त केलं, त्या पंचावताराला. दुसरा दंडवत करतो ज्या या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर पंचक्रोशीमध्ये ज्यांनी श्री चक्रधर स्वामींचा महाराष्ट्र या ठिकाणी उभा केला आहे, त्या सर्व तमाम मंडळींना दंडवत प्रणाम. तिसरा दंडवत आचार्यगण ज्यांनी सर्व सुखाचा त्याग करून श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा जयघोष बाहेर तर केलाच पण आत्मोन्नतीसाठी सुद्धा केला, त्या सर्व आचार्यगणांना दंडवत प्रणाम. चौथा दंडवत येणाऱ्या नव्या सगळ्या पिढ्यांसाठी असेल
जे श्री चक्रधर स्वामींनी दाखवलेल्या दिशेला पूर्व दिशा समजून पुढे येतील आणि जगामध्ये श्री चक्रधर स्वामींच्या विचारांचा जयघोष करतील त्या नव्या पिढ्यांना. पाचवा जयघोष खरं तर आपल्यातल्या प्रत्येक सद्विचाराला मी करतो. आपण सगळे सद्विचाराने या ठिकाणी आलो आहोत. पंथीय असणं हा भाग वेगळा आहे आणि पंथीय आचरणातून सद्विचारातून जगासमोर जाणे, आपल्या पंथाचा कुठेही अभिमान गौरव न बाळगता ती ध्वजा चहुयुगामध्ये कशी फडकेल असा विचार करून आपण भारित झाले आहात आणि प्रत्येक जीवासाठी आपण काम करत आहात. त्या सद्विचारांना पाचवा दंडवत. आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी साहेब, खरं तर त्यांच्या नावातच रत्नाकर म्हटल्यानंतर काय सामावलेलं नाही. रत्नाकर म्हणजे समुद्र आणि समुद्रात सगळ्या प्रकारचे रत्न असतात. मी खरं तर यापूर्वी त्यांना पाहिलं नव्हतं, त्यांच्याबद्दल ऐकलं नव्हतं, पण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मग मात्र त्यांच्याबद्दल मला समजायला लागलं की हा माणूस किती आभाळाच्या उंचीचा आहे. अशा व्यक्तीच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. ते अध्यक्ष, ज्या व्यक्तीचं व्याख्यान मी त्यांना प्रखर वक्ते काही म्हणणार नाही आहे, ते प्रखर वक्ते म्हणण्याऐवजी त्यांच्या वक्त्यामधून चंद्राची शीतलता असते. जो चंद्राचा दुधाळ प्रकाश असतो ज्यामध्ये माणूस न्हावून निघतो, असे वक्ते आदरणीय कोमल ठाकरे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय ही जी महंत मंडळी आहे, ही या ठिकाणी जे स्वामींनी सांगितलं होतं की महाराष्ट्रीय असावे, आमच्या पंथामध्ये थोडासा संकुचित विचार झाला असावा. कारण महाराष्ट्रीय असावे असं म्हटलंय स्वामींनी. 12व्या शतकामध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 मध्ये. मग तेव्हाचा महाराष्ट्र कोणता होता? मराठी भाषा बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र होता. मराठी साम्राज्य करणारे मराठी राजे होते, त्यांचा महाराष्ट्र होता. आम्हाला त्याचं उत्तर मिळत नाही. पण महाराष्ट्र असावे याचा खरा अर्थ मला असं वाटतं की महंत राष्ट्र ते महाराष्ट्र, आणि या महंतांनी हा महाराष्ट्र इथे उभा केला, ज्यामध्ये आदरणीय महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे मचाले बाबांचं. इथे आल्यानंतर एवढं मोठं कार्य पंथाचं आपल्याला पाहायला मिळतं. मला खूप आश्चर्य वाटलं. आमच्या महाराष्ट्रातले आम्ही पुष्कळ कार्यक्रम बघतो, तिथे कार्यक्रम म्हणजे कार्यकर्त्यांची वानवा असते, पण बाबांनी ज्या पद्धतीने इथे कार्यकर्ते उभे केले ना, बाबा तुम्हाला दंडवतही आहे आणि सल्यूटही आहे. माझ्या पुस्तकाला एवढा मोठा सन्मान मिळाला आणि खूप मोठी मोठी माणसं यापूर्वी हा सन्मान घेऊन गेलीत. बाबा आपण मला त्या पंक्तीत बसवलं. सोबतच माझ्या खांद्यावर आपण शाल पांघरली, पण ह्याबरोबर माझी जबाबदारी पण आपण वाढवली आहे. या शालीमध्ये असलेले प्रत्येक उभे आडवे दोरे, धागे, तानाबाणा मला जपायचं आहे, ह्याची स्मरण करून देणारा हा कार्यक्रम आहे. मी प्रयत्न करेन स्वामींनी माझ्याकडून करवून घ्यावं, आणि हे स्वामीच करवून घेऊ शकतात. आजपर्यंत असं झालं की महानुभाव पंथाचं साहित्य म्हणजे केवळ धार्मिक साहित्य आहे. समाज त्याकडे एका धर्माच्याच दृष्टिकोनातून बघत आला, पण वाङ्मयीन पातळीवर त्याचा तानाबाना किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याकरिता मी माझ्या पुस्तकामध्ये थोडीशी मांडणी केली. ती PhDचा तो प्रबंध होता आणि त्या अनुषंगाने मला करायचं होतं. हे जरी खरं असलं तरी त्याच्या मागची आत्मिक तळमळ ही होती की हे जे एवढं सोन्यासारखं आहे हे आपण जगाला का दाखवत नाही. त्या काळामध्ये आम्ही दाखवलं नाही कारण त्यावेळची सामाजिक परिस्थिती तशी होती, सामाजिक बंधनं तशी होती, आणि आम्हाला आमचं साहित्य सुरक्षित ठेवायचं होतं. म्हणून त्या पिढ्यांना आपण दोष देऊ शकत नाही. पण नंतरच्या काळात काय, 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी उत्तरापंथे गेल्यानंतर लीळाचरित्रासारखा महान ग्रंथ, जो सर्व ग्रंथांचा ग्रंथराज म्हटला जातो, तो निर्माण झाला.
आद्य कवयित्रीचा मान आपल्याकडे मिळाला, महदंबेचे धवळे आले, पण आम्ही फक्त धर्मामध्येच त्याला गुंडाळून ठेवतोय. धर्माच्या बाहेर जाऊन जेव्हा आम्ही त्याचा विचार करू, साहित्याच्या पातळीवर विचार करू, वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा विचार करू, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे इतकं साधं नाही आहे. साध्या लीळाचरित्राचा जरी आपण विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की रामायण आहे जे आदर्शवाद आपल्याला शिकवतं, महाभारत आहे जे वास्तववाद आपल्याला शिकवतं, पण लीळाचरित्र ग्रंथ असा आहे की वास्तविक जीवन आदर्शाच्या कोंदणात कसं ठेवावं हे फक्त लीळाचरित्र सांगू शकतं. मग एवढं चांगलं असताना आम्ही का सांगू नये हे आम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि तोच प्रयत्न आपण सगळेच करत आहोत. आपण यासाठी ज्या तळमळीने आपण इथे आलात, खरं तर सगळ्यांना आपली कामं आहेत. ती कामं टाकून जेव्हा आपण इथे येतो तेव्हा स्वामींवरची निष्ठा आहे, सोबतच त्यातल्या विचारांची पण आपली निष्ठा आहे. कोमल ठाकरेंसारखे विदुषी जेव्हा आपला सगळा वेळ या लीळाचरित्रासाठी घालवतात, या साहित्यासाठी घालवतात आणि त्याचे वेगवेगळे पदर उकलतात, तेव्हा विचार करावा असं वाटतो की हा माणूस जर एवढं करू शकतो तर आपण पंथीय असून आपण का काही करू शकत नाही. ही खंत खूप होती. त्यातून स्वामींनी ते करवून घेतलं. मी प्रयत्न करेन त्याला न्याय द्यायचा. खरं तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मी कालच परम आदरणीय बाभुळगावकर शास्त्रींसमोर एक विचार मांडला. आपल्यातही वैज्ञानिक असतील, विज्ञान दृष्टिकोन ठेवणारे असतील म्हणून सांगतो. हा एक मसला आहे जो मी मांडलेला आहे की सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि त्यासाठी जगभरातले सगळे वैज्ञानिक कामी लागलेत, शोधतायत, विज्ञानाच्या कसोटीवर शोधतायत की निर्मिती कशी झाली. आमच्या स्वामींनी 12व्या शतकात ही निर्मिती सांगितली आहे. हो, 1802 मध्ये एक रसायनशास्त्रज्ञ रुदरफोर्ड नावाचा आपल्या प्रबंधात लिहितो की ॲटम इज इंडिव्हिजिबल, म्हणजे ॲटमचं विभाजन होऊ शकत नाही. 1802 मध्ये आमच्या स्वामींनी 12व्या शतकामध्ये या ॲटमचं विभाजन केलेलं आहे. मॅटर जे विज्ञानाचे अभ्यासक आहेत त्यांसाठी सांगतो, मॅटर डिव्हिजन होऊन ॲटम वेगळा होतो. ॲटमचं डिव्हिजन केलं की इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन हे वेगळे होतात. त्याचं डिव्हिजन केलं की फोटॉन वेगळा होतो. आणि जगभरातल्या सगळ्या शास्त्रज्ञांनी पुन्हा एक प्रयोग केला हायड्रोजन कोलायडरमध्ये. ह्या हायड्रोजन एकमेकावर कोलाईड करून आदळून नवीन एक पार्टिकल शोधून काढला. त्याचं नाव त्यांनी गॉड पार्टिकल म्हणून ठेवलं. आमच्या स्वामींनी हे आधीच केलं आहे. ते म्हणतात भेंडोळा, फक्त नावांमधला बदल होईल, वॉटर आणि पाणी असा. भेंडोळा फुटून परमाणू वेगळा होतो, परमाणू फुटून भूते वेगळे होतात, जुटे वेगळे होतात, जुटे फुटून भूते वेगळे होतात, भूटे फुटून मळ वेगळा होतो. आणि हे सगळं जर होतं तर आपण मळपर्यंत अजून आजचे वैज्ञानिक पोहोचू शकले नाही. मग हे जर आमच्याकडे आहे तर आम्ही दाखवलं पाहिजे. आमच्याकडे सोनं आहे, आपण ते दाखवावं अशी अपेक्षा असते, ती आपण करावी. मी पण करतो आहे. स्वामींनी माझ्याकडून करून घ्यावं. आपले आशीर्वाद आणि हे सगळं असेल तर मी ते नक्की करेन. दंडवत प्रणाम. वंदन करतो, दंडवत प्रणाम करतो. या मंगलमय पवित्रमय अशा वातावरणात उपस्थित सर्व संत, महंत, तपस्विनी आणि सद्भाविक भक्त हो, इथे चिंतनी पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार प्रत्येक वर्षी देण्यात येतो, चिंतनाच्या माध्यमातून देण्यात येतो आणि म्हणून हे चिंतनपीठ तयार झालेलं आहे. या चिंतनपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे समारोपीय समारंभाचे अध्यक्ष माननीय रत्नाकरजी कुलकर्णी साहेब, पंडित रत्नाकरजी कुलकर्णी साहेब, हे अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांनी लिंगमपल्लेसारख्या ठिकाणी केलं. आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे इथे महाराष्ट्र उभा करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे आणि तीही अत्यंत विनम्रपणानं, म्हणजे व्हावे एवढे लहान सारी मने कळो यावी, लाभावा असा जिव्हाळा पाषाणाची फुले व्हावी, असं इतकं विनम्र व्यक्तिमत्व
जिथे पाषाणाची सुद्धा फुले होऊ शकतात अशा या व्यक्तिमत्वाचं आयोजन आणि त्याच्यामुळं त्यांच्या वाणी आणि विचाराची एक संगतता अशी आहे की त्यामुळे हा संपूर्ण परिसर त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतो आहे. हे अभिनव आणि मोठं काम ज्यांनी केलं ते परमपूज्य परमहंत मचाले बाबाजी, ज्यांच्या प्रेरणेनं ज्यांच्या आशीर्वादानं माझ्या वाणीमध्ये माझ्या विचारामध्ये ऊर्जा प्राप्त झाली ते आदरणीय परमपूज्य परमहंत, थोर कवी, कलावंत, प्रतिभावंत, साहित्यिक, आचार्य, प्रवचनकार अशा अनेक पैलूंनी समृद्ध संपन्न व्यक्तिमत्व आदरणीय परमपूज्य परमहंत बाभुळगावकर शास्त्रीजी यांच्या चरणी मी दंडवत प्रणाम करतो. उपस्थित सर्व संत महंत आहेत आणि ज्यांना हा चिंतनी पुरस्कार प्राप्त झाला ते डॉक्टर राजेंद्र राऊत सरांना मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यासन केंद्राचे प्रमुख भारतभूषणजी शास्त्री इथे आहेत. अनेक आमच्यासोबत नागपुरातून आलेले काही बाबा आहेत, चक्रपाणी कवीश्वर बाबा आहेत. आपण सगळ्यांना दंडवत प्रणाम. अगदी कमी वेळ आहे, 500 किलोमीटरवरून आल्यानंतर बोलायचं तर खूप होतं, वेळेच्या मर्यादा आहेत, पण बोलू नाही काय आणि किती कसं प्रश्न पडतो. किती बोलणार? सातत्यानं बोलणं सुरू आहे, विचार देणं सुरू आहे, कारण स्वामींचं कार्य इतकं अफाट आहे, इतकं अलौकिक आहे, इतकं अद्भुत आहे की त्या कार्यासमोर आपण फिटे पडतो ते पोहोचवण्यासाठी, ते स्वीकारण्यासाठी. मला असं वाटतं की त्यांच्यासारखं आभाळ्या एवढं होण्याची क्षमता आमच्यात जेव्हा निर्माण होईल ना, तेव्हाच आमच्या मनात ते काही प्रमाणात उतरतील की काय. तेवढं होण्याची शक्ती आम्ही ईश्वराला मागतो आहोत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेती. हा महाराष्ट्र, हे राष्ट्र जिथे हरीचे दास जन्माला आलेत, जिथे संत महंत जन्माला आलेत, त्या संत महंतांच्या सगळ्या कलाकृतीला आयाम इथे प्राप्त झाला. त्यांच्या ऊर्जेनं, त्यांच्या प्रतिभेनं, त्यांच्या चिंतनानं हा देश पूर्ण प्रभावित झाला. या देशाचं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक पर्यावरण समृद्ध झालं, सकस झालं, संपन्न झालं. ही भक्ती चळवळ 12व्या शतकापासून महाराष्ट्रात सुरू झाली, पण ही भक्ती चळवळ संपूर्ण देशात सुरू झाली होती. अगदी 6व्या-7व्या शतकापासून तमिळी भाषिक प्रदेशामध्ये सुद्धा ही भक्तीची चळवळ सुरू झाली होती. ती चळवळ अडमार आणि नयमार हे 2 पंथ तिथे उदयाला आले होते. तेव्हाही जातीभेद होता, अस्पृश्यता होती, गावकुसाबाहेर लोकांना राहावं लागत होतं. आणि तेव्हा देशामध्ये संत म्हणून दरोडेखोर स्त्रिया आणि अस्पृश्य लोक होते आणि ते काम करत होते. त्याच्यामध्ये अनेक लोक काम करीत असताना, अतिशय क्रांतिकारक कार्य करीत असताना आचार्य परंपरा उदयाला आली. शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबाळकर ह्या सगळ्या आचार्य परंपरेनं ही भक्ती चळवळ पुढे सुरू ठेवली. कन्नड भाषिक प्रदेशात महात्मा बसवेश्वर उदयाला आले. त्यांनी प्रचंड महान कार्य केलं. कन्नड भाषिक प्रदेशातील कोकिळा अक्का महादेवी होत्या, त्या शिवभक्त होत्या. त्यांनीही क्रांतिकारक कार्य केलं. इकडे उत्तर भारतामध्ये याच भक्ती चळवळीचा प्रसार रामानंद साधूनं केला आणि रामानंद साधूंच्या प्रभावातून तिथे 2 संत उदयाला आले, ते संत कबीर आणि संत रविदास. संत कबीर यांची जात आणि धर्म कोणाला माहीत नाही, पण संत रविदास हे चांभार होते. आणि या दोन्ही संतांच्या प्रभावातून संत तुलसीदास, मीराबाई, चैतन्य महाप्रभू हे सगळी संतांची परंपरा निर्माण झाली. उत्तर भारतामध्ये
अशा फार मोठ्या चळवळी निर्माण झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून यादव काळापासून ह्याच भक्ती चळवळीला आरंभ झाला. ही चळवळ सार्वत्रिक पसरली. ही भक्तीची चळवळ होती. समाजातला भेदाभेद दूर व्हावा, समाजामधल्या लोकांमध्ये परस्परामध्ये प्रेम निर्माण व्हावं, समतेनं प्रेमानं एकोप्यानं गुण्यागोविंदानं सगळा समुदाय वागावा जगावा, त्यांना जगण्याचं एक नवीन तंत्रज्ञान तत्वज्ञान मिळावं, अशी सगळी अभिलाषा घेऊन हे सगळे अवतारी पुरुष कार्य करीत होते. हे कार्य करीत असताना माझ्या लक्षात आलं की संत तुलसीदास म्हणतात त्याप्रमाणे दुष्ट उदय जग आरती हेतू जया प्रसिद्ध अधम ग्रह गेतू जब जब होई धर्म की हानी तब तब धरी प्रभू विविध ससीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. जेव्हा धर्माची हानी होते, अधर्माचं वर्चस्व वाढतं, कुविचार जन्मतात, सुष्टाऐवजी दुष्ट जन्माला येतात, तेव्हा या भूमीवर भूतलावर ईश्वर अवतार घेतो असं वर्णन केलेलं आहे. गीतेमध्ये सुद्धा त्याचं वर्णन परित्राणाय साधूनाम विनाशाय चतुष्कृतम असं केलेलं आहे. जेव्हा जेव्हा अधर्म निर्माण होतो, वाईट वृत्तीची माणसं जन्माला येतात, खूनशी वृत्ती निर्माण होते, हिंसा निर्माण होते, तेव्हा परमेश्वर इथे साधुवृत्तीची माणसं जन्माला येतात हे गीतेने सांगितलं. पण गीतेच्या पलीकडे जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी असा विचार करतात की दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना मारून इथला दुष्टपणा संपणार नाही. म्हणजे इथला रावण मारला गेला, इथला कंस मारला गेला, इथला लादेनही मारला गेला, म्हणून काय दुष्ट माणसं संपलीत नाही. मग माणसं दुष्ट माणसांना मारून दुष्टपणा संपणार नाही हा प्रचंड विश्वास त्या शतकामध्ये स्वामींच्या मनात होता. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय केलं की ही दुष्ट प्रवृत्ती संपवायची आहे. दुष्ट माणसं नाही. आज अनेक लोक अनेक वेशामध्ये रावण आणि कंस बनून जगतातच आहे. त्यावेळी भर दरबारामध्ये पांचालीची वस्त्रहरण झालं तेव्हा आपल्याला तो प्रसंग पाहावासा वाटला नाही. पण आज तर वस्त्रहरण होतात की नाही, ते लोक पाहतात की नाही. मग आज दुष्ट माणसं नाहीत का? आहेत. दुष्ट माणसं जरी असली ना, त्यांच्यात दुष्ट प्रवृत्ती जरी असली ना, तरी त्याच व्यक्तीच्या ठिकाणी चांगली प्रवृत्ती सुद्धा असते. प्रश्न असा आहे की दुष्ट प्रवृत्ती वाढलेली असते आणि चांगली प्रवृत्ती कमी झालेली असते. चांगल्या प्रवृत्तीवर दुष्ट प्रवृत्तीनं विजय मिळवलेला असतो. आणि दुष्ट प्रवृत्तीला संपवायचं असेल, दुष्ट प्रवृत्ती नष्ट करायची असेल, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्या काळात. कारण ज्ञानेश्वरांच्या आधी स्वामी झाले आणि ज्ञानेश्वरानंतर संत ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत एक मोठी परंपरा संतांची महाराष्ट्रात झाली. बहिणाबाई सरावरकरांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. संत कृपा झाली इमारत फळा झाली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने केला विस्तार जनार्दनी एकनाथ खाम दिला भागवत भजन करा सावकाश तुका झालासे कळस. हे 16व्या शतकापर्यंतची परंपरा बहिणाबाई सरावरकरांनी सांगितली. कळसाचं भाग्य तुकोबाला मिळालं, मानवतेच्या मंदिराची पायाभरणी ज्ञानदेवानी केली असं बहिणाबाई सांगते. पण माझ्या मते मानवतेच्या मंदिराची पायाभरणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेली आहे. ती कशी केली, कशा पद्धतीने केली? पायाभरणी करताना पायवा खोल खोदावा लागतो, तेव्हा मंदिराची इमारत मजबूत उभी राहते. पायवा खोल खोदण्यासाठी पायवा कुठून खोदल्या जाणार? मी एखादं क्रांतिकारक कार्य करायला घेतलं म्हणून करायचं का? हातात तलवार घेऊन लढायचं का? कसं लढायचं, काय लढायचं? हे क्रांतिकारक कार्य कशा पद्धतीनं करायचं कोणी सांगितलं? स्वामींनी. स्वामी अवतारी पुरुष होते. प्रचंड क्षमता स्वामीमध्ये होती आणि त्या क्षमतेनं स्वामी जीवाचा उद्धार करण्यासाठी, केवळ जनाचा नाही, जीवांचा उद्धार, भूतलावरील सर्व प्राणीमात्रांचा उद्धार
आणि तो उद्धार करायचा असेल तर इथल्या दुष्ट प्रवृत्तीच्या माणसातला दुष्टपणा संपवावा लागेल. त्यासाठी अहंतेचे मूळ सकंदी उपटावे नायका. युद्धाची स्थिती का निर्माण झाली? माणसं माणसाविरुद्ध लढायला लागलेली आहे. आपल्याच मेंदूने तयार केलेले हायड्रोजन बॉम्ब, अणुबॉम्ब आपण आपला संहार करण्याकरता टाकायला लागलेलो आहोत. आपण निर्माण केलेल्या सगळ्या संगणकाचा आणि सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर आपल्या संहाराकरता आपण करायला लागलोय. आपल्याला त्याचा वापर आपल्या संरक्षणाकरिता करायचा आहे की करता करायचा आहे? कशाकरिता करायचा आहे? संरक्षणाकरिता करायचा असेल तर तो कसा वापरायचा, कसा विचार करायचा याचं ज्ञान आपल्याजवळ हवं. नांगरून टाकतात. मनोभूमी नांगरल्याशिवाय त्या मनाच्या प्रांगणामध्ये नव बीजारोपण, नव तत्व, नव विचार पेरताच येत नाही. पहिल्यांदा तणकट काढावं लागते. पूर्व परंपरा, पूर्वकल्पना, चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, भेदाभेद, जाती धर्माबद्दलच्या कल्पना, अहिंसेचे बळी प्रथा, देवता प्रकार, देवताच्या नावानं चालणारे वेगवेगळे प्रकार, हे सगळे नष्ट करून, हे तणकट आहे, हे वाईट गवत आहे जे माणसाच्या व्यक्तिमत्वाला आणि सगळ्या लोकांना करपत चाललंय, खायला निघालेलं आहे. ते पहिल्यांदा उपटून टाकायचं, ते स्वच्छ करायचं. म्हणूनच तर शिखासूत्राचा त्याग करा आणि मग माझ्यासोबत या. विद्वान पंडितांना सुद्धा त्यांनी सांगितलं, शिखासूत्राचा त्याग केल्यानंतर, चारही वर्णामध्ये भिक्षा मागण्याचं वचन घेतल्यानंतर आपल्यासोबत ते घेतात. आणि मग गंगा मवळाच्या सारख्या ठिकाणी त्यांनाही लाडूचा प्रसाद देताना आपल्या ब्राह्मण शिष्यांच्या मनातला विकल्प दोष दूर करतात. विकार विकल्प शून्य होईजे, हे सूत्रदान देतात. ही सेवा करीत असताना, हे कार्य करीत असताना ते अभिनव कार्य असतं, अत्यंत महत्त्वाचं कार्य असतं. दाखोबासारख्या चांभार व्यक्तीला स्थिती देण्याचं महान कार्य त्या काळात होतं, ज्या काळात अस्पृश्य जातीच्या व्यक्तीला जर अशी स्थिती प्राप्त झाली तर चुन्याच्या भट्टीत मृत्युदंडाची शिक्षा देण्याच्या प्रथा होत्या. ते लीळाचरित्रात आलाय. हे सगळे सांस्कृतिक संदर्भ, सामाजिक संदर्भ, राजकीय संदर्भ, आध्यात्मिक संदर्भ, त्याच्या परंपरा, यादव काळातल्या पद्धती, या सगळ्या लीळाचरित्राची निर्मिती आहे. ह्या लीळाचरित्रातून त्याचा भूगोलाचा अभ्यास झाला आहे. लीळाचरित्रातून मराठी भाषेच्या शब्दांचा खजिना मिळालेला आहे. लीळाचरित्राच्या माध्यमातून सगळ्या आपल्या महानुभाव तत्वाचं आणि महानुभाव पंथाचं जे जीव देवता प्रपंच परमेश्वराच्या चार खांबावर उभं असलेलं एक अद्भुत तत्व, सौंदर्य, शिल्प आपल्या समोर आहे आणि आपण त्याचं आचरण करतोय, जगतोय, वागतोय आणि त्या पद्धतीनं आपल्या देशाचं पर्यावरण सकस, समृद्ध, मंगलकारक, पवित्र करत आहोत. आणि त्याच्यासाठी अख्खं आयुष्य समर्पित करणारे महंत इथे आयुष्यभर दिवस रात्र कार्य करतायत. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि हे कार्य करीत असताना आमच्यासारख्या एका नव्या तरुणांना, पिढीला हे सगळं वाचत असताना जाणवलं, पाळलं आणि मग लीळाचरित्राचं महत्त्व कळलं की लीळाचरित्र हा पहिला गद्य ग्रंथ आहे महाराष्ट्रातला, मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ आहे मराठीतला. आणि केवळ पहिला चरित्र ग्रंथ, पहिला गद्य ग्रंथ नाही, तो पहिला श्रेष्ठ गद्य ग्रंथ आहे. गद्य ग्रंथाचे जे काही आयाम निर्माण झाले, निकष निर्माण झाले, ते त्या ग्रंथाच्या नंतर निर्माण झालेले आहेत. गद्य ग्रंथ कसा असावा, त्याची वैशिष्ट्ये कशी असावी, हे लीळाचरित्रानं दाखवून दिलेलं आहे. अहो, लीळाचरित्रात काय नाहीये, सगळंच आहे. आणि त्या लीळाचरित्राचा अभ्यास ज्या नव्या संशोधकांनी ज्या पद्धतीनं करायला पाहिजे आणि जुन्या पठडीतले संशोधक ज्या पद्धतीनं करत होते ना, त्या पद्धतीनं जणू काही डॉक्टर राजेंद्र राऊत यांच्या रूपानं जुन्या पठडीतला अत्यंत तपस्वी संशोधक आत्ता लीळाचरित्राचं संशोधन करायला आला आणि त्यांनी अत्यंत सुंदर असं कथन रूपे लीळाचरित्रातील यावर जननिष्ठ समीक्षेच्या अंगानं चिंतन मांडलं. ही अत्यंत महनीय गोष्ट आहे, अत्यंत महनीय गोष्ट.
बरं, तुम्हाला मी सांगायला पाहिजे की यांना चिंतनी पुरस्कार बाबांनी का दिला? चिंतन करणाऱ्या सगळ्या महान तपस्वींनी यांची निवड का केली? यांच्या ग्रंथाची निवड का केली? काय असं आहे या ग्रंथामध्ये? कोणते वैशिष्ट्य आहे या ग्रंथामध्ये? आतापर्यंतही अनेकांनी ग्रंथ लिहिली, त्या ग्रंथाला चिंतनी पुरस्कार नाही मिळाला. ह्या ग्रंथाचं वैशिष्ट्य काय? डॉक्टर राजेंद्र राऊतांचं वैशिष्ट्य काय? अतिशय महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. डॉक्टर राजेंद्र राऊत हे डोळस समीक्षक आहेत. जसा उंबऱ्यावर दिवा ठेवावा आणि त्या दिव्यानं खालचं वरचं आतलं बाहेरचं सगळं प्रकाशित करावं, तशा पद्धतीनं बघणारा सर्व समग्रलक्षी साक्षेपी असा जो समीक्षक हवा असतो, तो डॉक्टर राजेंद्र राऊतांच्या रूपानं महानुभाव पंथाला मिळालेला आहे. हत्तीच्या दृष्टांतातला जो डोळस असतो ना, ज्याला सगळे अवयव दिसतात आणि हे सगळे अवयव मिळून तो हत्ती म्हणतो, हे मला तुम्हाला सांगायची गरज आहे, सगळ्यांना माहिती आहे. बाकी जन्मांध असतात आणि ते एका एका अवयवाला हात लावून ते सांगतात की हा अवयव म्हणजे हे 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 सगळे. पण एक डोळस असतो आणि तो डोळस अवयव तो म्हणतो की हे सगळे अवयव म्हणजे एक हत्ती असे सगळे अवयव तपासणारा समीक्षक असतो, तो डोळस असतो. हा डोळस समीक्षक म्हणजे डॉक्टर राजेंद्र राऊत आहे. अहो, या ग्रंथामध्ये त्यांनी लीळाचरित्राची निर्मिती कुठून झाली, त्याचा निर्मिती काळ कसा आहे, त्याचा सामाजिक काळ कसा होता, आध्यात्मिक काळ, धार्मिक काळ कसा होता, राजकीय परिस्थिती कशी होती, त्या लीळाचरित्रामध्ये ते महाकाव्याच्या स्वरूपाचं कसं आहे. भारतीय मीमांसक आणि पाश्चात्य मीमांसकांनी महाकाव्याच्या व्याख्या कशात केलेल्या आहेत आणि त्या व्याख्याच्या कसोटीवर लीळाचरित्र हे महाकाव्याच्या रूपानं कसं उतरते हे सिद्ध करण्याचा आणि सप्रमाण सिद्ध करण्याचा प्रयत्न डॉक्टर राजेंद्र राऊतांनी केला आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी अभ्यासत असताना डॉक्टर राजेंद्र राऊतांनी द ग गोडसे हे पोतकार आहेत. पोत नावाचा सिद्धांत ज्यांनी भारतीय साहित्यात मांडला, अत्यंत ताकदीचे मीमांसक, भाषाशास्त्राचे अभ्यासक, त्यांचा रेखा आणि वाहिनीसारखा विचार त्यांनी लीळाचरित्राला लावला आणि कथनरूपे लीळाचरित्रातल्या सगळ्या कथा, त्यातले आशय, त्यातलं सौंदर्य, त्यातलं रस, त्यातला भाव, त्यातली लय, हे सगळ्या पातळीवर सगळ्या कसोट्या लावून तपासणारा, इतका तटस्थ, वस्तुनिष्ठ, सातत्य असणारा, सातत्यान ठेवणारा, 5 वर्ष परिपूर्ण झोकून देणारा हा समीक्षक आहे. तेव्हा त्यांना चिंतनी पुरस्कार आहे. हा सोपा नाही. इतकं सातत्य असणारा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. लीळाचरित्र कथनरूपे आपण सगळ्यांनी घ्यावा, तो वाचावा, त्यातले बारकावे लक्षात घ्यावे. त्या सगळ्या गोष्टी मला खूप वेगळ्या पद्धतीनं सांगायच्या होत्या. वेळेची मर्यादा, ही कालमर्यादा बघून मला असं वाटते की मला फक्त एवढं सांगायचं आहे की स्वामींनी जो विचार दिला, जो लीळाचरित्राच्या माध्यमातून आम्हाला कळला, ज्या लीळाचरित्रानंतर 6,500 ग्रंथाची निर्मिती महानुभाव संप्रदायामध्ये झाली, 6,500 ग्रंथाला जन्म घालण्याची क्षमता ज्या लीळाचरित्रामध्ये होती, त्या लीळाचरित्रातून आम्ही किती गोष्टी माहीत करून घेतल्या. आणि हे सगळं माहीत करून घेताना स्वामींचं अफाट, अद्भुत, अलौकिक व्यक्तिमत्व आमच्यासमोर आलं, त्यांचं चरित्र आमच्यासमोर आलं, त्यांचं चारित्र्य आमच्यासमोर आलं आणि ते सगळं भक्तांना अद्भुत वाटलं. हो, पारध्याच्या हातात पहिलं ज्ञानसूत्र देणारे स्वामी, कसं शक्य आहे? जिथे एकलव्याचा अंगठा मागितला जातो गुरुदक्षिणा म्हणून, जिथे रामायणामध्ये क्रौच वधानं सुरुवात होते, हे आदरणीय बाभुळगावकर शास्त्री यांच्या झांजर कादंबरीतली वर्णनं वाचा. अहो, असं मनाला भिडतं, डोळ्यातून पाणी येतं. आणि ते हिंसा न करता पारध्याच्या हातात पहिलं ज्ञानसूत्र देतात. इथे शरण आलिया काही मरण असे, आणि सशाला अभयदान, प्राण्यांना अभयदान. पारधी हा या देशातला मूळचा क्षेत्रवासी घटक आहे, ज्याला इथे धर्माचा, तत्वाचा, विचाराचा, मोक्षाचा कुठलाही अधिकार त्या काळात नव्हता. तो स्वामींनी बहाल केला. स्वामींनी स्त्रियांना, अस्पृश्य जातीच्या सगळ्या लोकांना पहिल्यांदा धर्माचा आणि मोक्षाचा अधिकार बहाल केला. ही सामान्य बाब नाही आहे, ही क्रांतिकारक बाब आहे. आणि ही क्रांतिकारक बाब सुद्धा करताना स्वामी अत्यंत सहजपणानं करत होते.
सामान्य जीवाच्या माध्यमातून करत होते. म्हणून हा जीव उद्धाराचा भाग आहे. आणि जेव्हा जीव उद्धाराचा भाग आहे तेव्हा मला असं वाटते का स्वामींच्या या व्यक्तिमत्वाबद्दल, चरित्राबद्दल आणि महानुभावीय तत्त्वज्ञानाबद्दलचं परिपूर्ण विचार चिंतन देणारा जो लीळाचरित्र ग्रंथ आहे याची जननिष्ठ समीक्षा सरांनी केली. जननिष्ठ साहित्य समीक्षेच्या कसोटीवर केली. पण जेव्हा जननिष्ठ साहित्य समीक्षेच्या कसोटीवर अशी समीक्षा होते तेव्हा जन हा डोळ्यासमोर असतो. मला असं वाटते स्वामी हे अवतारी पुरुष, अद्भुत अलौकिक व्यक्तिमत्व आणि ते जीवाचा उद्धार करण्याकरता आलेले आहे. जीव आणि जन याच्यात फरक आहे. जन म्हणजे फक्त लोक आणि जीव म्हणजे या पृथ्वीतलावरील सगळी माणसं, ही सृष्टी सगळी, या सृष्टीचं कल्याण करणं. मग सृष्टीचं कल्याण करणाऱ्या जीवसृष्टी मात्राचं कल्याण पाहणाऱ्या स्वामींच्या त्या लीळाचरित्राच्या ग्रंथाची जी समीक्षा करायची असेल तर ती जननिष्ठ समीक्षेच्या पद्धतीनं करायची का जीवनिष्ठ समीक्षा पद्धती नवीन शोधून काढायची याच्याबद्दलचाही विचार माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. ह्या सगळ्या विचारांना प्रतिपादित करीत असताना, प्रकट करीत असताना मला वेळेचं भान आहे. त्यामुळं माझा वेळ झाला असे मला वाटते. आपण मला ऐकून घेतलं, सहन केलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. बाबांनी मला इथे बोलावून संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आपणा सगळ्यांना दंडवत प्रणाम. चिंतनी आमची या ट्रस्टीची माणसं आहे, 1-2 बिमार असल्यामुळे आलेले नाहीत. तर चिंतनी प्रमुख म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही निवड करतो आहे. त्याचप्रमाणे कळमकर बाबा, माधवराजदा, भालेकर हे चिंतनीचे लोक आहे. या सगळ्यांच्या सहकार्याने चालत आहे. बाद में थोड़ा बोलूंगा मैं हिंदी में. तर या ठिकाणी त्यांना आम्ही ते मान्यता वस्त्र देतो आहे. त्यांनी पुढे यावं आणि ते प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी घ्यावी. हा 3 वर्षाचा कालावधी असतो. पण एक मोठी जबाबदारी पार पाडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. चांगले वक्ते आहेत, भागवतकार आहेत, लीळाचरित्राचं चांगलं त्यांचं अध्ययन आहे. सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी त्यांना मी ते मान्यता वस्त्र देतो. चिंतनी गेली 37 वर्ष जिने महाराष्ट्रामध्ये नव्या विचारांची आणि नव्या संकल्पनाची पेरणी केली, वाढ केली आणि एक नवा प्रवाह निर्माण केला. त्या प्रवाहाचे जनक आचार्य परमपूजनीय पट्टाश्री महदाचार्य मंतश्री करमाडचे मोठे बाबा या 27व्या महाचिंतनीच्या अवसर प्रसंगी चिंतनीची धुरा पुढे चालविण्यासाठी नवयुवकांना प्रेरणा मिळावी, संधी मिळावी आणि कार्याला त्यांना गती मिळावी यासाठी त्यांनी आज या चिंतनी परिवाराची धुरा, चिंतनीची धुरा परमपूजनीय श्री सुदामराज शास्त्री कोठी, परमपूजनीय महंत श्री कळमकर बाबा आदी सर्वांकडे सोपवलेली आहे. आणि संपूर्णपणे समाजाचा, राजकीय कार्याचा जर विचार केला तर शेवटच्या क्षणापर्यंत सोडा म्हणेपर्यंतसुद्धा कोणी सूत्र सोडत नाहीत. आणि इथे आमचे बाबा वयाने काही थकलेले नाहीत, शरीराने थकलेले आहेत, परंतु मनाचा मोठेपणा एवढा मोठा आहे की सूर्यप्रकाश देणारा सूर्य म्हणतो की आता माझा प्रकाश दुसऱ्याने द्यावा. आणि त्याप्रमाणे हे नवं कार्य करण्यासाठी, उत्साहाने करण्यासाठी त्यांनी थोडंसं स्थित्यंतर केलेलं आहे. आणि चिंतनीची धुरा ही परमपूजनीय श्री सुदामराज दादा आदी सर्व नव युवकांकडे सोपवलेली आहे. यातून बाबांचा फार मनाचा मोठेपणा, उदारपणा दिसून येतो आहे. हे फार दुर्मिळ, क्वचित दिसणारं अशा प्रकारचं परिवर्तन आहे. बाबांना आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो आणि विनंती करतो की बाबा आपण मात्र सदैव
होणाऱ्या परिवर्तनाला आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहावं. विचार आपले असतील, कार्य त्यांचं असेल आणि अशा रीती नवविचारांची धुरा सदैव पुढे चालू राहील. आपण मात्र सदैव पाठीशी असावी अशी सर्वांच्या वतीने आणि चिंतनी परिवाराच्या वतीने मी श्री मोठे भावांना विनंती करतो आहे. आणि पुढील कार्याला आपण जात आहोत. यानंतर वेळ लक्षात घेता बस बस दास टेंट हाउस ఈ సైడ్ పరదలు కొంచెం పైకి లేపండి గర్మ అవుతుంది. या वर्षाच्या चिंतनेच्या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय आमचे कुलकर्णी भाऊ, ज्यांना आपण सन्मानित केलं, सत्कार केलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे, ते विद्वद्रत्न आदरणीय श्रद्धेय राजेंद्र राऊतजी, आणि ज्यांचं मार्गदर्शन मला मिळत असतं, ज्यांच्या भाषणाने मी खूप प्रभावित झालेलो असतो, ते आदरणीय श्रद्धेय कोमल ठाकरेजी. आणि राऊत सरांना मुद्दाम थोडंसं बोलायला लावलं की तुमच्यावर बोलण्यासाठी आमच्याकडे माणूस आहे, त्यांना जास्त बोलू द्या, कारण मोठ्यांनी मोठ्याचा परिचय करून द्यायचा असतो. सूर्याचा परिचय चांदण्याने करून देणं चांगलं नाही आहे. आणि म्हणून त्या उंचीचा माणूस असला तर आपण प्रास्ताविकामध्ये किंवा परिचय करून देताना आपण त्या माणसाची निवड करत असतो. वेळ कमी आहे, बरेच लोक निघून गेलेले आहेत, कारण लांब प्रवास आहे, प्रवासाचा पल्ला फार मोठा आहे. आणि त्यानंतर आदरणीय श्रद्धेय ह्या कार्यक्रमाचे संपूर्ण यजमान महंत श्री मचाले बाबा. आणि सेतू हा शब्द मी वापरला होता, त्यासाठी काही चिरे ज्यांनी याच्यामध्ये टाकलेले त्या सेतू उभारण्यासाठी, ते आदरणीय माझे स्नेही ज्ञानेश्वर महाराज बंडागर, त्याचप्रमाणे एक अनाथ मुलींचा आश्रम चालवणारे ज्यांना मी अध्यक्ष केलेलं होतं नववर्षाच्या कार्यक्रमामध्ये, ते संदीप दादा पुणेकर. आणि चिंतनेच्या प्रत्येक कार्यक्रमात हजर राहून ते आपली प्रबोधन सेवा करत असतात, ते माझे परमस्नेही महंत श्री आपलं संतोष शास्त्रीजी, ज्यांचे सतत कार्यक्रम चालू असतात. मदरणीय खानापूरचे बाबा, माझे परममित्र महंत श्री अनंतराज बाबा. सगळ्यांची नावं मी या ठिकाणी घेणार नाही आहे आणि बहुतेक ठिकाणी घेत नसतो, पण इथे मी बरेच घेतले. आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. माझाही वेळ वाचतो, तुमचाही फायदा होतो. सगळे आदरणीय पूजनीय आहे, यांचं नाव घेतलं तर वाणी पवित्र होते, परंतु वेळ महत्त्वाचा आहे सगळ्यामध्ये. आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे या कार्यक्रमामध्ये शेवटच्या. बंधू आणि भगिनींनो, हा कार्यक्रम 27 वर्ष झाले आणि हा सुरू करण्याच्या अगोदर माझा विचार असा होता, ज्ञानेश्वर महाराजांचं घर मोठं आहे, चक्रधर स्वामींचे घर मोठं आहे, आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे इजिप्स भावना आहे ना पसेदांमधली, ही खूप मोठी आहे. आणि असं स्वामी म्हणाले, हे सकल जीवा ते चिंती. तुम्ही कुणाचं चिंतन करता असं विचारलं, त्यावेळेस उत्तर दिलं, हे सकल जीवा ते चिंती. अनंत ब्रह्मांडातल्या जीवाचा त्याच्यात समावेश झालेला आहे. अनंत ब्रह्मांडाची माहिती देत असताना स्वामी म्हणाले, इथेची व्यवस्था अशा प्रकारची आहे आणि दुसऱ्या ब्रह्मांडाची व्यवस्था ती त्यांच्या पद्धतीने आहे. जसं ओशोंनी म्हटलेलं की दुसऱ्या ब्रह्मांडामध्ये 3 कान असू शकतात, 3 डोळे असू शकतात, खूप बदल असू शकतो, अवयवामध्ये बदल असतो. हा सगळा बदल असला तरी तिथे जीवच आहे. म्हणून हे सकळ जीवा ते चिंती. बघा, स्वामींचा जो प्रचार आहे इतका मूलभूत, इतका महत्त्वाचा की आजही तो ताजा आहे आणि जिवंत आहे. तो सालबर्डीच्या पर्वतामध्ये ज्या मराठी भाषेचा उत्सव झाला ना, महासंमेलन झालं, ते मराठीचं खरं संमेलन ते आहे. आणि जिथं श्रोते आहेत आणि उद्घाटक आहेत पारधी, यांना कधी चान्सच दिला नाही आपण. मोठ्या कार्यक्रमाचा उद्घाटक, मोठ्या विचाराचा उद्घाटक तिकडं सच्चिदानंद आहे आणि तो विद्वान आहे, तो ब्राह्मण आहे. आणि महाभारताच्या लिखाणाच्या वेळेसही गणपती आहे.
सगळ्या ठिकाणी प्रतिष्ठित लोकांची उपस्थिती असते सुरुवात करताना, पण श्री चक्रधर स्वामींच्या ब्रह्मविद्येला सुरुवात झाली ना, ती पारधी लोकांनी उद्घाटन केलेलं आहे. मांसाहारी आहेत आणि शिकारी आहेत, आणि या निमित्तानं आले की ससा स्वामींच्या मांडीखाली सुरक्षित बसलाय, त्याला पकडायला आले आणि ते विनंती करतात, आमचा पैजेचा ससा आहे, आम्हाला परत करा. इथे एक सूत्र जन्माला आलं, लक्षात ठेवा. आणि ते सूत्र आहे शस्त्र बोथट करणारं सूत्र आहे. आज कोणाला जमलेलं नाही. ते स्वामींच्या चरित्रामध्ये 3 ठिकाणी शस्त्र बोथट केलेले आहेत. एक बाण आला आणि तो जमिनीमध्ये घुसल्या गेला, औसाने सांगितलं आणि स्वामींनी त्याला सांगितलं की त्या बाणाच्या टोक्याने त्याचा चेंदामेंदा करा आणि त्याला मातीमध्ये पुरा, गरज आहे त्याची. आणि जगाचे सुखोद्देश ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शरीर वाचा मानसे, आणि जगाचे सुखोद्देश शरीर वाचा मानसे. रहाटाने ते ऐसे अहिंसा जाणं. हे तुमचं फिरणं, तुमचं आचरण, तुमचं बोलणं, तुमचं चालणं, हे सगळं बदलण्याची प्रक्रिया याच्यामध्ये आहे. स्वामींनी शस्त्र बोथट केलं आणि मराठीचा उद्गम त्या ठिकाणी झाला. ही माणसं स्वामींनी निवडली. लोकांच्या दृष्टीने सामान्य माणसं आहे, पण सामान्य नाहीत, कारण स्वामींच्या एका सूत्राने त्यांच्या अंतःकरणात बदल झाला. लीळाचरित्र म्हणतं की आता आम्ही कधीच हिंसा करणार नाही. त्यांनी ते तीरकमटे जे होते ते सगळे फेकून दिलेले आहेत. अंतःकरण शुद्ध असलेली ही माणसं आहेत. आपण बघतो टीव्हीवरून, याच्यावरून भागवत चालू आहे, ठिकठिकाणी भागवत सप्ताह चालू आहे, रामायण चालू आहे. माणसं का सुधरत नाही, का बदलत नाही? दिवसेदिवस परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली, माणूस असा फाटत चाललेला आहे. म्हणून कधी होशील माणूस हा बहिणाबाईंना, अडाणीबाईंना विचारलेला प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे नाही आणखी. आणि म्हणून माणूस निर्माण करण्याची प्रयोगशाळा म्हणजे चक्रधर स्वामींचे लीळा चरित्र आणि ज्ञानेश्वरी. शंगो तुरपुळे यांनी एक वाक्य उच्चार मला खूप चांगलं वाटलं. भाषा कशी होती याचं उत्तर आहे लीळा चरित्र, भाषा कशी असावी याचं उत्तर आहे ज्ञानेश्वरी. आणि म्हणून याच्यामध्ये साम्य खूप ठिकाणी मला आढळतं. अहंतेचे मोळ सकंदी उपडावे, आमच्या सरांनी ते सूत्र सांगितलं, पण तत्सम एक सूत्र ज्ञानेश्वरीमध्ये आलं. तसंच एक सूत्र आलं, नवला अहंकाराचे गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, ज्ञानियाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ज्यांचा सन्मान झाला त्यांच्या ठिकाणी, ज्यांना नाही झाला ते त्या पात्राचे ते विसरलेले जर असतील ते त्यांच्या कंठाला अहंकार झोंबलेला आहे. ही झोंब संपली पाहिजे, डिलीट करता आलं पाहिजे. आपल्याला लीळा चरित्र सांगतं डिलीट करता आलं पाहिजे. रावणाचं युद्ध झालं, रावणाला मारलं, डिलीट केलं आणि त्याला प्रश्न विचारायला लावले लक्ष्मणा. हे महत्वाचं आहे हो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं, हा त्यांचा पराक्रम आहे. हा पराक्रम आहे, कोणी कोणाला मारू शकतो, पण त्याची कबर बांधली ही इथं उंची आहे शिवाजी महाराजांची. डिलीट करून टाकलं ते वैर. एकाला म्हटलं का रे लग्नाला गेला नाही, तुमच्या जवळचं लग्न होतं. ते काय म्हणे, आमच्या 5 पिढ्यापूर्वी आमच्या एका म्हातारीला तिकडच्या म्हातारीने काही पायच धुतले नाही, आमचा अपमान झाला, तेव्हापासून आम्ही लग्नालाच जात नाही. किती कचरा घेऊन जगताय रे, किती कचरा घेऊन जगताय. सालबर्डीच्या सूत्राचं हे वैशिष्ट्य आहे, लोकांना अभय करायचं वैशिष्ट्य आहे. आज युक्रेनला कळलं असतं, रशियाला कळलं असतं, पाकिस्तानला जर कळलं असतं, शांतता तर सगळ्यांनाच पाहिजे ना. कुठंतरी मार्ग चुकतो आहे, मार्ग चुकतो. म्हणून मला असं वाटलं की ही जी शेवटच्या पातळीवरची जी चांगली माणसं आहेत ना, ही निवडायला पाहिजे हो, ही निवडायला पाहिजे. आणि म्हणून पहिल्यापासून मी वासनिकांची निवड करत आलो, सामान्यांची निवड करत आलो. वासनिक हा 3ऱ्या क्रमांकाचा आहे, भिक्षुक हा 4थ्या क्रमांकाचा आहे. हा वासनिक विद्वान असू शकत नाही, विद्वान असू शकत नाही. अशा ग्रस्तांच्या पालख्या काढल्यात महानुभावांनी. वैद्य दत्त व्यास आणि ब्रह्मविद्या चांगली, सगळे शास्त्र चांगलं त्यांचं, त्यांची पालखी काढली, त्यानंतर पालखीच निघालेली नाही आहे. असे काही वासनिक मी पाहतो की त्यांच्यामध्ये एवढी पात्रता आहे.
अरे एक ठिकाणी मी बसलो, घाटंजीला अण्णाबाई साहेब पाटील होते, ते देवपूजा करायला बसले. 2 पेट्या देवपूजा होती. सुरू केल्यापासून प्रायश्चित म्हणायला केलं लागलं आणि सारखं डोळ्याला धारा होते. आम्ही भामट्यासारखे बसलो होतो. कसं करायचं? माझ्या आत्मचरित्रात एक प्रसंग लिहिला आहे. आमच्या काय चुका होतात. मुंबईला मी एका घरी गेलो. 4-5 जण होते माझे मित्र. गुरुकुलमध्ये राहत होतो. गरीब होतो, सगळे फार गरीब होतो. आणि गेलो, मग जाऊ म्हटलं कोणाला तरी मदत मागू. गेलो आणि ते एक पंजाबी म्हातारी होती, त्यांच्या घरी गेलो. गेल्यानंतर आओ महात्मा जी, बैठो महात्मा जी, बहुत अच्छा, आप आ गए, चाय पिओगे आप, दूध पिओगे, क्या पिओगे, क्या खाओगे आप? अत्यंत आदराने, खूप आदराने म्हणाले ती. आम्ही म्हणालो ठीक आहे चाय पिंगे. चहा घेतला आम्ही. नंतर मग त्यांना सांगितले प्रस्तावना, आम्ही यासाठी आलो, आम्ही गरीब विद्यार्थी आहे, आम्ही निराश्रित विद्यार्थी आहे. और ती इतकी श्रद्धा संपन्न बाई, इतकी नम्र, इतका तिचा भाव दाटून आला. आणि मी म्हटलं की हम सब निराश्रित आहे. बाईचं स्वरूपच बदललं, देहबोली बदलली, थर 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 करायला लागली, डोळे लाल झाले आणि माझ्याकडे बघून म्हणाली, शर्म नहीं आती बाबाजी आपको, निराधार कहते हुए, श्री चक्रधर स्वामी का आधार होते हुए भी निराधार कहते हो, शर्म नहीं आती? माझी गुरु आहे ती. खूप खूप लोक दिसतात असे, खूप लोक दिसतात हो. आणि म्हणून जे पंथातले लेखक आहे, संस्कारांवर बदलत राहतो, सगळं बदलत राहतं. तेच ब्रह्मसूत्रामध्ये आहे, तेच ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तेच भागवतात आहे, तेच भागवतात आहे, तेच तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये आहे. भाव तोच आहे, भाषा बदलत गेलेली आहे, भाव तोच आहे. आता माझ्या हस्ते ज्या पुस्तकाचं विमोचन केलंय ना, ते आहे उर्दू, भाषा आहे तेलुगू. त्यातलं फक्त मला तेल कळतं, बाकी काहीच कळत नाही. एक शब्दही मी त्याच्यावर बोलू शकत नाही, इतकं अवघड आहे ते. आता राऊत सरांचं पुस्तक हे प्रकाशित होणार आहे आणि प्रचाराचे जे कामं आहेत नाही असे कालून सरकतायत. लोकांचा आम्ही सन्मान करतो, प्रतिष्ठित जे लोक आहेत त्यांचा सन्मान करतो, पण कामं करणारी जी माणसं आहेत ना, ही खालची माणसं आहेत. राऊत सरांचं पुस्तक मी ज्यावेळेस वाचलं, नवीनच वाटलं मला, ते सगळं नवीनच, प्रचारकासाठी ते कामाचं आहे, नवीनच वाटलं. आणि म्हणून तुमचे पारिभाषिक शब्द आहे ना प्रवचनात तुम्ही वापरू नका, नका वापरू प्रवचनामध्ये. चक्रपाणी महाराजांची जयंती होती, तिथे एक आमचे वक्ते बोलले, ते म्हटले की द्वारावतीकारांनी कामाख्यानिमित्त पूर्वत्याग करून पुनश्च पूर्व प्रवेश केला. यातलं एकही अक्षर स्रोत त्यांना कळलं नाही. एक जणांनी मला विचारले की कोणत्या नदीच्या पुरात त्यांनी प्रवेश केला. सादरीकरण करत असताना आमचे बंडागड महाराज जे आहे किती किती छान बोलले, दोन्ही तीराला स्पर्श करत ते बोलले, दोन्ही तीराला. आणि म्हणून मी सांगतो की स्वामीचं निर्वचन जे आहे ना इतकं चांगलं आहे. स्वामी ती बाई आली, अडाणी बाई आली, अडाणी बाई आली, प्रार्ध बाईसा बसली. स्वामी विचारतो का तुम्हाला देव कळतो का? ती म्हटली नाही. आता सांगावं लागेल, कसं सांगायचं? आचार्यांची वाट पाहताय स्वामी, कारण हे ज्याला सांगायचं त्याच्या लायकीचा तोच आहे. अर्जुनच लायकीचा म्हणून गीता सांगितली, नाही तर धर्मराजाला सांगितली असती. तो मोठा होता, तो प्रमुख होता, पण ती लायकी नव्हती. आकलन शक्ती आणि निर्णयाची लायकी नव्हती. कमी वाटलं थोडंफार तर अर्जुनाने निर्णय घेतला श्रीकृष्णाकडून, शिष्यस्त्यहं शाधिमां त्वा प्रपन्नम. निर्णय घेतला. निर्णय घेण्याची पद्धत तुम्हाला नाही कळत ना, कोणाकडून तरी निर्णय घ्या. आणि शेवटी मग देवाला निर्णय मागा, तुम्ही घेऊ लागता. सोक्ती, शास्त्रोक्ती, लोकोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजून येतीच्या. नाही लोक म्हणतात म्हणून, लोक कोण आहे तो? लोक असं म्हणतात, काही कळत नाही लोकांना. आणि म्हणून 3 गोष्टी स्वामीने नाकारल्या. स्वक्ती, स्वतःच्या मनाचं नाही, माझ्या मनाला मी कर बाबा, पण तुझं मन शहाणं कर ना अगोदर. तुझं अडाणी मन आहे, तुझं संकोचित मन आहे. लोकोक्ती, लोक काय म्हणतात तसं ऐकायचं, असंही करायचं नाही. आणि शास्त्रोक्ती, जे पुराण ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये भाकड कथा बऱ्याच आहे, ते नाही करायचं. म्हणून ज्याच्यामध्ये विचार आहे, चिंतन आहे, असे सिद्धांत प्रमेय सांगणारे जे लोक आहेत
किंवा ईश्वराने जे सांगितलं ते आपल्याला करायचं आहे. सांगवता लागेल. मग स्वामी म्हणाले, बाई देव पाखानाचा नव्हे, दगडाचे सगळे देव डोक्यातून काढून टाकले देवाने. आपले विशेष आहेत, आपण त्याला देव म्हणतो, व्यवहारिक भाषेमध्ये म्हणतो आपले विशेष आहे. ही पत्रपेटी आहे. देवाला तुमची पत्र मिळावं, भावनेचं पत्र मिळावं म्हणून ती पत्रपेटी आहे. देवपटीचा नव्हे. किती सोपं हो, किती सोपं. पण हे लोकांना समजावून सांगण्यासाठी आणि सगळ्या लोकांना सांगण्यासारखं होतं ते. अरे रुक्मिणीसवर हा ग्रंथ मान्यता प्राप्त झालेला ग्रंथ, आणि राजाने दर्पण आणला आणि मागितला आणि नकार देणारा एक महाकवी नरेंद्र हा ग्रंथ नकार दिला. मी अर्पण केलेले आणि आमुच्या कविकुळा बोलू लागेल. हे वाक्य इतकं जबरदस्त आहे. पण तो ग्रंथ तिथंच गुंडाळून ठेवला आपण. तो जर वाटप झाला असताना तो लोकांना महानुभावांची प्रतिभा कळली असती. ते काव्य कळलं असते की ज्ञानेश्वरीची आणि यांची भाषा एकच आहे नरेंद्राची. तो वाटला नाही. आम्ही इथं आमची कंजूशी आहे, संकीर्ण मन आहे आमच्या या ठिकाणी. तोच ग्रंथ नाथ महाराजाकडे गेला असता, त्यांनी संवर लिहिलेलं रुक्मिणी संवर नक्की नाथांनी वाचल्यानंतर म्हटलं असं, शबास नरेंद्रा शबास. रुक्मिणीचं लग्न इतक्या थाटात तू देवगिरीच्या दरबारात लावलंस, वाचायलाच नाही मिळाला. आम्ही इतकं झाकलं वाचायलाच नाही मिळाला. आणि नंतर मला आश्चर्य वाटतं की हा देव समजावून सांगण्यासाठी आम्ही खूप कमी पडलो. आणि हा सगळ्यांना आवडणारा देव आहे, सगळ्यांना आवडणारा. आणि देव कोण आहे? आनंद. तो आनंद आहे. ज्याच्यामध्ये तसा आनंद आहे तो देव आहे. जो आनंद देतो तो देव आहे. त्याची उकल केली आणि भजन तयार केलं. किती उशीर झाला, किती शेतकरी घेऊन गेले त्यासाठी. दोघांचा देव आहे, पण एकाच्या डोक्यामध्ये अन्यथा असलेला देव आहे. तो काढून टाकायचा. ज्यांनी भांडणं लावलेले आहेत तो काढून टाकायचा. देवांनी खूप भांडणं लावले, तो काढून टाकायचा. आणि देव म्हणजे काय? आनंद. आनंद शब्दे ईश्वर बोलीजे. प्रार्थबाईसला तिच्या भाषेमध्ये सांगितला, एक पुसणारा आहे, एक फुटणारा आहे. सोन्याचा देव केला तरी त्याला चोराची भीती आहे. सोन्याचा देव त्याला चोराचं भेव. आमचे एक विनोदी कीर्तनकार गुरुदेव शिवाश्रम. चॉकलेटचा देव त्याला पोट्याचं भेव, द्याला देवाशान भेटत नाही रे. ज्याला भीती आहे तो देवच नाहीये, आनंदाला भीती नाहीये. आनंदामधून सृजन आहे, निर्मिती आहे. सगळे ग्रंथ आनंदातून निर्माण झाले. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आनंदातून निर्माण. पण थोडेसे ते नाराज झाले. त्यावेळेस ते पर्णकुटी बंद करून बसले, ताटी बंद केली. त्यावेळेस काहीच लिहिता नाही आलं त्यांना. ती उडवली बहिणीने, छोट्या परकर नसलेल्या. सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवा, भाऊ असा जर नाराज झाला ना, जाऊ बंगल्यात जर कुठे असेल ना, त्याचं दार खटखटा, त्याला उघडा आणि त्याला समजावून सांगा, असं नसतं रे दादा. चणे खावे लोखंडाचे तरी ब्रह्मपदीनाचे, संत जे व्हावे त्याने लोक बोलवणे. काय उत्स्फूर्त ते अभंग हो. दंगल होते गल्लीमध्ये. सज्जन माणसामध्ये बसले कडी लावून, तुम्ही कौतुक करताय. ते कुठल्याच भानगडीत पडत नाही. सज्जन आहेत ते, हातामध्ये माळ घेतली बसले. नको असं सज्जन. म्हणून नको असा भीष्म, नको असा द्रोण. वस्त्रहरण होत असताना ही नको ती माणसं. जेव्हा सज्जन माणसं माना खाली करतात ना, त्यावेळेला दुःशासन मान वर करत असतो. लक्षात ठेवा. आजही दुःशासन गल्लीतून मुलींना घेऊन जात असताना सज्जन काहीच करत नाहीये, काहीच करत नाहीये. मग अशा भावाला समज देण्यासाठी प्रत्येक बहीण मुक्ताबाई झाली पाहिजे. वेळ नाही येत आपल्याला बोलायला. चिंतनाची सुरुवात झाली, छोट्याशा ठिकाणी झाली, काजळ्याच्या ठिकाणी झाली. पहिल्यांदा मी सुरुवात केली ते एकच श्रोता आला होता, उत्तमराव तेरखडे औरंगाबादचा.
त्याला 2 तास मी एक सूत्र समजावून सांगितलं. 27 वर्ष झाले तो परत भेटला नाही भेटला. आता ही जी माणसं आहेत ना सर, ही जी माणसं आहेत ना, कुणाला पत्रिका नाही, कुणाच्या गावाला मी गेलो नाही, कुठंच गेलो नाही. आणि हे सगळे काल तर गर्दी खूप होती, सगळी माणसं बघितली ना हृदय भरून येतं. माझं चुकतं, लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला कळत नाहीये. काल माझं हृदय भरून आलं. ज्याला कल्पना नाही त्यांना फोनही केलं नाही, जायचं काहीच केलेलं नाहीये. फक्त लिंगमपल्ली एवढं गेल्या वर्षी ऐकलं आणि या वर्षी ते फक्त जालना एवढा शब्द ऐकतील. काही पाठवू नका त्यांच्याकडे. 9, 10, 11 जानेवारी त्यांच्या याच्यामध्ये आहे. किती प्रेम पाहिजे हो, किती प्रेम पाहिजे. आणि जे सामर्थ्य आहे ना, या विद्वानांचं सामर्थ्य आहे. याच्यामध्ये भर टाकलेले माझ्यावर प्रेम करणारे वारकरी संप्रदायाचे प्रमुख संत. 2 टोकं होते, या टोकाने त्या टोकाला कधीच सन्मानित केलं नाही. आम्ही केलं नाही, त्यांनी केलं नाही. मध्ये थोडीशी नाराजी होते. आणि शेवटी वारकरी समाज हा समजदार समाज आहे. मला पुरस्कार देण्याची गरज होती, माझ्यापेक्षा खूप मोठी माणसं त्यांच्यामध्ये आहेत, पण महानुभाव म्हणून त्यांनी निवडलं आणि खूप वर्षानंतर या टोकाने त्या टोकाला सन्मानित केलेलं आहे. अरे चला ना पुढे, आपण 2 पावलं सरकू ना, आपण पुढे 2 पावलं आपणही पुढे सरकायला पाहिजे. आणि म्हणून चिंतनची ही भूमिका आहे. सदाचार आणि सद्विचाराचं आवर्तन म्हणजे चिंतनी, माणसं जोडणे म्हणजे चिंतनी. छान बोलले माझ्यानंतर बंडगर महाराज. पूल कसा तयार करायचा आहे छान बोलले. तुकडे तुकडे कसे जोडायचे, आपल्यामध्येच घट झालेलं आहे. हा तिकडे जात नाही, तो तिकडे जात नाही. आणि साधं काम हे जोडायचं काम करायचं ना. घराचा झुरसणं फुगणं सुरू झालं ना, साधं काम आहे. तब्येत बरी नाही का, तू जेवलीच नाही, साधं काम आहे. पूर्वत करण्यासाठी साधी गोष्ट आहे, खूप साधी गोष्ट आहे. पण स्वामींचा परिवार आपण बघतो ना, किती काळजी घेत आहेत स्वामी, खूप काळजी घेत आहेत. एका गुराख्याचा ज्वर स्वामी घेतात अंगावर, एकाचे गुरं स्वामी राखतात. खूप साध्या साध्याच्यामध्ये आपल्याला स्वामींचं कर्तृत्व दिसेल. ममतेने समता सांगणारे भगवान श्री चक्रधर स्वामी. ते मराठीत अगोदर जन्माला आले, अगोदर सांगितलं हे इतकं नका रे, तू इतकं महत्वाचं नाहीये. ते मराठीचा त्यांना अभिमान होता, असंही म्हणू नका. मग ते आंध्रमध्ये असते तर काय केलं असतं. ज्या देशात परिसरात असते त्या देशाची सामान्य लोकांची भाषा, बोली भाषा, तिच्यामध्ये त्यांनी ते लिहिलं असतं, त्या भाषेत त्यांनी लिहिलं असतं. अखिल विश्वाला संदेश देणारे स्वामी माणसं निर्माण करतात. मी ह्या अध्यक्षांची निवड का केली, संत नाहीत, मंत नाहीत, काहीच नाहीत. ते मला काही पैसे देत नाही. PhD पैसे देऊन मिळते, ते मला काही देत नाही. मी निवड का केली, एक मांसाहारी असलेलं गाव, त्या गावामध्ये गेले भाऊ आणि तिथे गेल्यानंतर सगळे उपदेशी त्यांनी बनवले, तंत्रशुद्ध उपदेशी बनवले, इतके कट्टर बनवले. आलेत ते लोक आज सोबत आले. मांसाहारी गावाला अहिंसा शिकवली त्यांना, सूत्रपाठ, ब्रह्मविद्या, भगवद्गीता ही सगळी सांगितली. त्यानंतर औरंगाबादला त्यांनी जे प्रवचन सुरू केले, अप्रतिम प्रवचन सुरू केले. चिंतनीमध्ये प्रवचन करत होते. ज्ञानेश्वरीचा अध्ययन आहे, ब्रह्मसूत्राचा अध्ययन आहे, बाहेरचं सगळं अध्ययन आहे. समजावून सांगण्याची शैली चांगली आहे, भाषा सोपी आहे, बोली भाषा आहे, पण अत्यंत चांगलं सांगतात. मग या माणसाला मी नाही उचलायचं, उचलायचं कोणाला. हा एक महानुभाव संप्रदायाचा घटक आहे, संप्रदायाचा घटक आहे. करोडो रुपये आमच्या पोथीमध्ये खर्च होतात हो. 6,500 ग्रंथ म्हणून सांगतोय मी. आणि 100 अध्यायाचे ग्रंथ एक प्रकाशित केला मी. भागवत हा ग्रंथ लिहिला कुठं, झाडाखाली उन्हामध्ये तळत तळत तो ग्रंथ लिहिला, मातीमध्ये मळत मळत तो ग्रंथ लिहिला, कोरके मागून तो ग्रंथ लिहिला. झाडाखाली झाड वाढत नाही, पण झाडाखाली महानुभावांनी ग्रंथ वाढवले. 6,500 ग्रंथ निर्माण झाले. एका प्रतिष्ठित मानताना एक ग्रंथ जर घेतला ना तर सगळे ग्रंथ उपलब्ध होऊ शकतात. आता मी स्तोत्र जे प्रकाशित केले ना या ठिकाणी, अप्रतिम आहे हो, खूप अप्रतिम स्तोत्र आहे ते.
परमेश्वराची ओळख करून देणारं ते स्तोत्र आहे. महावाक्य सांगणारं ते स्तोत्र आहे. श्री सच्चिदानंदमय स्वरूपम विश्वाख्य नामांकित शक्तियुक्तम षडलक्षणम श्री परमेश्वराख्यम तम चित्परम चक्रधरम स्मरामी. भरपूर श्लोक आहेत त्याचे, ते आमच्या पाठ नाही आहे. मला वारकरी महत्वाचं वाटतं की याचा पाठा खूप आहे. काल भंडारकर महाराज बोलले ना, इकडचाही पाठ आहे तिकडचाही पाठ आहे. चांगलं वाटतं, तुम्ही बरे आहात, तुम्ही बरे आहात, तुम्ही बरे आहात एवढं म्हणत चालला ना तुम्ही रस्त्यानं. काही बोलू नका, वेळ नका देऊ. कोणाच्या खांद्यावर हात ठेवा, तुम्ही बरे आहात, तुम्ही बरे आहात, बरे आहे का, ठीक आहे का, निघून जा तुम्ही. बोलले मला, माझ्याकडे बघितलं, माझ्या अंगावर हात टाकला. तो स्पर्श किती बोलका आहे, ते शब्द किती गोड असतात. माझ्या स्वामींचं जीवन ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. मला कधी कधी वाटतं की खूप साम्य मला याच्यामध्ये दिसत आहे. बोलणं कसं असावं, काल मी बोबी म्हटलेले आहे, मी तुला आणि रसाळ. मग ते कसं असावं आधी कोणी सांगितलंय, महात्मेनी प्रिय भक्ती या होवावे. श्री चक्रधर स्वामींचं सूत्र, गोड बोलत जा, गोड बोलत जा. महात्मेनी सत्यार जवा होवावे. खोटं बोलून कोणाला काही मागं जेवढं लागतं तेवढंच तुम्ही मागा भिक्षा मागत असताना. हे घडवून आहे हो माणसाचं बोलणं. किती कसं होत चाललंय आता, किती विषारी होत चाललंय. काल परवा रामावर बोलायला एक नेता आहे, काय गरज होती त्याला बोलायची, काय गरज होती. इतरांनी इतर बोलले तसे, पण यांनी नसतं बोलायचं ना. आणि म्हणतो मी मानतोय, मी भक्त आहे असं म्हणतोय. बोलायची काय गरज होती. रामचरित्रावर त्यांनी असं केलं तसं केलं. गरजच नाही, गरज नाही. तू पुन्हा राम निर्माण करू शकत असला तर बोल. तुला होता येत असलं तर तू बोल. तू नाही होऊ शकत, कोणाला शक्यच नाही, ही गोष्ट शक्यच नाही. संत तुकाराम माझे, आणि खरं सांगू वारकरी संप्रदाय हा माझं मूळ आहे, पण माझी लयच गंमत झाली. वटवागुळीसारखं जीवन झालं. ते पशु बी नाही, पक्षी बी नाही. म्हणून सुरुवातीला वारकऱ्यांना वाटायचं हे तिकडून कसं इकडे आलं, काही नेलं आलं काय. मानवांना वाटायचं तिकडे गेलं, तिकडेच राहण्यासाठी गेलं काय. खूप दिवस झालं कीर्तन वगैरे सगळं खूप केले, खूप दिवस असं झालं. आता एक रस्ता सापडला आपल्याला समन्वयाचा, समन्वयाची भूमिका घेण्याचा रस्ता. आज मी शिकवलेले कीर्तनकार प्रवचनकार जे आहेत ना, ते याच रस्त्याने चाललेले, याच रस्त्याने चालले. आणि म्हणून चिंतनी म्हणजे आवर्तन. कशाचं? सद्विचार आणि सदाचाराचं आवर्तन. ही माणसं निर्माण करणं हे चिंतनेचं काम आहे. तुमच्याकडे व्याकरण नसलं तरी चालेल, फक्त अंतःकरणाची गरज आहे. स्वामींनी छान उदाहरण दिलं होतं, 2-4 उदाहरण. मासुळीचं, कासवीचं फार छान उदाहरण दिलं. कोंबडीचं उदाहरण दिलं. तो कोंबडी खायची तुम्हाला एवढंच माहिती आहे. कोंबडीमध्ये ताकद आहे की आपल्या बाळाला दूध पाजू शकत नाही, तिला स्तन नाहीत, परंतु ती दूध नाही पाजत, पंखाखाली घेते. अरे मग बाळ वाढतात कसे? वाढतात, नंतर ते बाळच त्याचं कवच फोडतात, बाहेर पडतात. ताकद कुठून आली त्याच्यामध्ये? आपल्या बाळाला आपण किती उपचार करत असतो, पोटापासून उपचार करत असतो, पोटात असल्यापासून. अंड्यातले पिल्ल वाढतात कसे? स्वामींनी सांगितले की भूक आहे, ती 5 प्रकारची भूक आहे माणसाला. स्पर्शाची भूक आहे, पाहण्याची भूक आहे, विचाराची भूक आहे. 5 प्रकारच्या भूक आहे. आपण अन्न खातो ना, म्हणजे 5% जेवण करतो, 95% आपण उपाशी असतो. सायस रे बाबा तो भागली भूक बोलण्याची. एकमेकाला पाहण्याची एक भूक आहे, डोळे भरून पाहण्याची एक भूक आहे, डोळे भरून येतात ती एक भूक आहे. स्पर्शाची भूक आहे. आणि म्हणून तिच्या स्पर्शाने ते बाळ जगत असतात. तुम्हीही स्पर्शाने जगत असता. लहानपणी तुम्हाला आठवत असेल, तुमचं खरकट तोंड झालेलं आहे, आईने तुम्हाला खाऊ घातलेलं आहे, तिनं आपल्या लुगड्याने पुसलं. ते थिगळाचं होतं, ते गाठीचं होतं, पण ती पुसते ना, त्यावेळेस आठवण येत असेल तर करा. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटला तो स्पर्श, तुम्हाला कसा वाटला?
आता तुम्ही मोठे झाले, आता हेअर कटिंग सलूनमध्ये जाता, तो काय काय लावतो तुमच्या तोंडाला, काय काय नाही लावत, सगळी व्यवस्था करतो, रगडतो, मसाज करतो, सगळं करतो. आणि तुमची दाढी केल्यानंतर तुमचं तोंड पुसतो. ते तोंड पुसत असताना त्याच्याकडे टावेल असतो, रगडून पुसतो, चांगल्या टावेलने पुसतो. ते पुसणं आणि हे पुसणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. या पुसण्यामध्ये धंदा आहे, त्या पुसण्यामध्ये प्रेम आहे. अरे आई तुमच्या तोंडावरून हात फिरवते ना, त्यावेळेस तो स्पर्शच अलौकिक आहे, अलौकिक स्पर्श आहे तो. तो स्पर्श कुणी कुणी दिला? स्वामींनी चौघांची नावं सांगितलेली आहेत. त्यात कासवी आहे, त्यात मासळी आहे, हे नावं सांगितलेले आहेत. तर ही भूक कशी भागल्या जाते याचं स्पष्टीकरण स्वामींनी केलेलं आहे. सगळ्यांना अन्नदानच करायला पाहिजे असं नाही. आणि केलं तुम्ही तो वाचेचा स्पर्श जर नसेल तर गिळा. पुरणपोळी बापानं खाल्ली की नाही कधी खा, नाही जेवणार तो. त्याला पुरणपोळीची भूक नाही आहे, त्याला भूक आहे आपुलकीची भूक आहे. म्हणून महाराष्ट्रातले सगळे संप्रदाय आहेत, त्याच्यामध्ये बसवेश्वरांचा संप्रदाय असो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जे गुरुदेव सेवा मंडळ असो. मला ते गुरुदेव सेवा मंडळाचे ग्रामगीता वगैरे इतकी आवडली. याचं कारण आहे की ते गुरुग्रंथ साहेबची एक नवीन आवृत्ती आहे असं मला वाटलं. सगळ्यांना सामावून घेतलं त्यांनी, वारकरी संतांना सामावून घेतलं, भगवान चक्रधर स्वामींना सामावून, जे जे उदात्त आहे ना ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून त्या अंगानं आपण चाललं आणि फायदाही खूप झाला त्याचा. गर्दी आमच्या भागामध्ये 10-15 हजार लोक जमतात, गर्दी प्रचंड मिळते. इकडच्या माणसं कमी आहेत, तेलुगू बोलणारी माणसं फार कमी आहेत. कुछ महिला ने मुझे बताया कि आप थोड़ा सा हिंदी में बोलो. हिंदी मध्ये केले मी, पण ते धाडस मी तिकडे उत्तर प्रदेशामध्ये दूर करत असतो, आपल्या इकडे करत नाही. आपने बहुत अच्छा काम किया, मैंने जो देखा ना मैं आया तब से, इतनी श्रद्धा आप में, सब सेवा आप करते हो, बहुत सेवा करते हो आप. कभी मौका मिलेगा तो मैं हिंदी में बोलूंगा. वैसे बोलने की आदत है मेरी हिंदी में, मौका मिलने के बाद. अब समय बहुत कम है, अध्यक्ष जी का भाषण होने वाला है, आपको जाना है. जाणाऱ्या लोकांना सगळ्यांना सांगतो की आरामाने प्रवास करा. तुम्ही सुखामध्ये आले, आरामात आले, घरी गेल्यानंतर तुम्ही फोन करा तुम्ही पोहोचले म्हणून. पुन्हा जालन्याच्या चिंतनेचं निमंत्रण तुम्हाला मी आता देतो. नाना या इकडे. डॉक्टर बळीराम प्रभाकर रावजी बागल यांच्याकडे संपन्न होणार आहे आणि ते पुढील चिंतनेचे या ठिकाणी विडा घेत आहेत, संकल्प करत आहेत की येणारे चिंतने ही श्री क्षेत्र जालना या ठिकाणी ठरलेली वेळ, ठरलेली तारीख आणि वर्ष असेल फक्त ते 25/2025 या चिंतनेचं ते या ठिकाणी विडा घेत आहेत. आपल्याला सर्वांच्या साक्षीने ते जणू नारळाद्वारे निमंत्रणच आपल्या सर्वांना देते. आपण सर्वांनी पुन्हा याच नव्या उमेदीने आणि नव्या जोशाने पुढील वर्षासाठी चिंतनेला अवश्य यावं. करा श्री दत्ता ऋषिवंश अत्रि कुमारा श्री चक्रपाणी परा श्रीमद्वारा वचिचरा प्रभुपरा निर्लेप जीवोद्धरा श्रीमच्चक्रधरा कृपा गुणभरा सर्वावतारा. नमो श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. महाचिंतने शेवटचं सत्र, तिसऱ्या दिवसाचं शेवटचं सत्र म्हणजे महाचिंतने या वर्षीचा हा शेवटचा समारोपीय कार्यक्रम. आणि या कार्यक्रमात सुद्धा ज्यांनी आणखी त्या ठिकाणी आपल्याला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल मीच आपल्याला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी रस्त्यात पडलेला एखादा धोंडा, त्या धोंड्याला उचलून एखाद्या सिंहासनावरती बसवावं, तसं परमपूजनीय चिंतनेचे जनक आदरणीय मोठे बाबा यांनी आणखी मला या ठिकाणी बसवलं.
न पात्रता न योग्यता न काही, पण करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. त्यांची इच्छा आहे ती, त्यांची मर्जी आहे, आणि आमचं काम आहे फक्त आज्ञा ऐकायचं. तर तसं परमपूजनीय बाबांना हे जे विशाल कार्य त्यांनी आरंभिलेलं आहे गेल्या 27 वर्षापासून, तर या 27 वर्षाच्या या काळामध्ये अनेकांनी अनेक प्रकारचं सहकार्य आणखीन या कार्यक्रमाला लाभलेलं आहेच आहे. त्याच वेळेस हा कार्यक्रम अशा स्वरूपात आणखीन या लिंगमपल्ली या गावामध्ये साजरा होत आहे. त्याचप्रमाणे या लिंगमपल्ली गावातील या कार्यक्रमाचे आयोजक यजमान परमपूजनीय इथले श्री मचाले बाबा, ज्यांना मी जवळजवळ ही चिंतनीच्याही अगोदरपासून समजा आणखीन ज्यावेळेस परमपूजनीय औरंगाबादचे मोठे बाबा हे ज्यावेळेस द्वारकेला गेले होते त्यावेळेस हे आमच्याबरोबर होते. परमपूजनीय मचाले बाबा, आपल्याला आश्चर्य वाटेल, तुम्ही कदाचित तसं ऐकलंही नसेल कुठे कधी, पण मी प्रत्यक्ष पाहिलं ते आणि मी भारावून गेलो. द्वारकेला परमपूजनीय श्री मचाले बाबांनी तिथले जे पीठाचे जे शंकराचार्य पीठाधीश त्यांच्यासमोर संस्कृतमध्ये अस्खलित असं प्रकारचं भाषण केलं आणि मी खरोखरच भारावून गेलो. इतकंच नाही तर शंकराचार्यसुद्धा अगदी प्रसन्न आणखीन त्या ठिकाणी झाले. आणि येथे त्यांनी फार एक चांगलं मोठं प्रचंड कार्य आहे. चिंतनी ही महाराष्ट्रातून तेलंगणात आणली त्यांनी, हे म्हणजे विलक्षणच आहे. पण ईश्वराची इच्छा आहे ही, आणि त्यांचा प्रयत्न आहे, त्यांना आपल्या सर्वांचं सहकार्य लाभलं आणि हे अशा विशाल स्वरूपामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. पुढच्याही वर्षीचा आणखीन त्या ठिकाणी वाटा झालेला आहेच. तर अशा प्रकारचे हे 3 दिवसाचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारच्या संत महंत विद्वान गृहस्थांनी एक आपल्या परी आणखीन त्या ठिकाणी जी सेवा केली, ती सेवा तर अगदी अनमोल आहे. प्रत्येकाने भगवान श्री गोपाल कृष्णाच्या चरित्रावर, त्यांच्या गुणावर, त्यांच्या प्रभावावर, त्यांनी सांगितलेल्या गीतेवर आपलं मंतव्य व्यक्त केलं. खरं म्हणजे काही जणांच्या डोक्यावर नाही गेलं असेल ते, परंतु ते अत्यंत आवश्यकही होतं, कारण की पेरल्याशिवाय उगवत नाही, हे तर आमचा सिद्धांतच आहे. आणखीन अशा या ज्या अनेक आणखीन वक्त्यांनी या मंचावरती येऊन अशा प्रकारचं आणखीन वक्तव्य करून या सर्व जगाला जागृत करण्याचा आणखीन त्या ठिकाणी प्रयत्न केला, तर हेही एक फार मोठं विलक्षण कार्य आहे. अशाही लोकांना आणखीन मी एक सहर्ष आणखीन त्या ठिकाणी दंडवत घालतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये चिंतनीचा महापुरस्कार, महाचिंतनीचा पुरस्कार, चिंतनी पुरस्कार या नावानं आणखीन प्रसिद्ध आहे तो, तर परमपूजनीय डॉक्टर साहेबांना, राऊत साहेबांना हा पुरस्कार प्रदान झाला. यावर्षी मी खूप आनंदित झालो, कारण की हा पुरस्कार प्रदान करताना मला बऱ्याच दिवसाचं असं काही दर्शन झालं नाही, पण यावर्षी अगदी मी डोळे भरून हा पुरस्कार बघितला आणि हा सोहळा बघितला. आणखीन त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सस्नेही कोमलजी ठाकरे यांनीसुद्धा आणखीन एका वेगळ्या भाषेत, एका वेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी आपल्याला आणखीन एक वेगळं प्रकारचं मार्गदर्शन केलं. हेही फार आणखीन विलक्षणच आहे. खरं म्हणजे याची आपल्याला सर्वांनी जाण घ्यावी अशी आणखीन त्या ठिकाणी ही कल्पना आहे. खरं म्हणजे त्याचप्रमाणे अनेकांनी अनेक प्रकारची भाषणं केली. परमपूजनीय आणखीन त्या ठिकाणी आमचे बंडकर बाबा यांनीसुद्धा आणखीन त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं आणखीन त्या ठिकाणी दोनही पंथाची समन्वयता करण्याचा किंवा केल्याचा किंवा दाखवण्याचा आणखीन त्या ठिकाणी फार सुंदर असा एक उपक्रम झाला. तो बाबांनी सुरुवात करून दिली होती, पण त्यांनी त्याचा कळस रचला आणखीन त्या ठिकाणी शेवटी. एक फार छान अफलातून कल्पना आहे समजा ही एक. अशा प्रकारचा हा 3 दिवसाचा हा कार्यक्रम वेगवेगळ्या रूपाने आणखीन त्या ठिकाणी साजरा झाला आणि डोळे सुखावले, डोळे पाणावले सुद्धा, डोळे सुखावले सुद्धा, अनेकांच्या अनेक भाषणांनी डोळे पाणावले. तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आणि आता संपन्न होतो आहे. आणि म्हणून आता हे या महाचिंतनेचं शेवटचं पर्व, शेवटचा दिवस, शेवटचं सत्र आणि त्याच्यामध्ये आता आमच्या भगवद्गीतेचा देखील शेवटचा श्लोक मी या ठिकाणी घेतो.
यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर विजयर भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हे संजयाचे उद्गार आहे. काय सांगितलं बरं या श्लोकामध्ये? एका परमोच्च अशा प्रकारच्या महात्म्याच्या अंतःकरणातून निघालेली एक ओवी मी तुम्हाला सांगतो. एवं भारताचा अवांका 1.25 लाख इति श्लोका संजये कुरुना एका दिदला हाती. महाभारताचं सार काय आहे? त्याच्यामध्ये अनेक पात्र आहेत, अनेक प्रकारची वचनं आहेत, तर त्याचा सार आणखीन त्या ठिकाणी या भगवद्गीतेच्या शेवटच्या श्लोकाच्या रूपात या संजयानं दिलेला आहे. प्रसंग असा आहे की का प्रसंग हा उभा राहिला, तर भगवद्गीता का सांगण्यात आली समजा, तर रणांगणावरच्या आणखीन उभयपक्षी दोन्ही पार्ट्या आणखीन त्या ठिकाणी उभ्या असताना कौरव पांडवांच्या, परंतु ती लढाई अजून सुरुवात व्हायला काही अवकाश आहे, बाकी आहे अशा वेळेस, आणि अचानकच यांचा दाबेदानाले किंवा आणखीन त्या ठिकाणी यांचा हक्कच खाल्ली अर्जुनानं. आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णाला म्हणाले मी युद्ध करणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले का बाबा? मग त्या ठिकाणी ते म्हणतात समजा की हे सगळे लोक माझेच आहेत, हे माझेच गोत्र आहे, यांना मी काय मारू? आणखीन त्या ठिकाणी यांना मारल्यापेक्षा मीच मरून जातो. अशा प्रकारची ती भाषा, अशा प्रकारचं ती समज त्याची पाहून भगवान श्रीकृष्ण म्हटलं अरे रे 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 असं करू नको, तुझ्या हातून फार महत्त्वाचं कार्य होणार आहे. तुम्हाला सांगू, भगवान श्रीकृष्णाने ही जी 18 अध्याय आपण ज्याला आपण पार्ट पाडले ते भगवद्गीतेचे, रे 18 अध्याय असा काही नाहीच आहे, सलग असा एक तो कार्यक्रम आहे. त्या आणखीन कुरुक्षेत्रावरच्या आणखीन तो एक सलग कार्यक्रम झाला. किती वेळ झाला, काय वेळ झाला याची तर आपल्याला तर काही कल्पनाच नाही आहे, पण सहसा तसा कोणीही आणखीन त्या ठिकाणी उहापोह त्या गोष्टीचा केलेला नाही आहे. परंतु जो काही आणखी झाला तो सलग कार्यक्रम झाला. आणि त्या सलग कार्यक्रमाची परमेश्वराच्या ठिकाणी वक्ता, अर्जुन त्या ठिकाणी श्रोता, या ठिकाणी जशी ही डेकोरेशनची, लाईटिंगची, या माईकची अरेंजमेंट आहे, तशी महर्षी व्यासाने एक वेगळीच अरेंजमेंट या ठिकाणी केली होती. संजयाला आणखीन त्या ठिकाणी नेमलं होतं, कारण की कौरवांचे वडील आणखीन जे धृतराष्ट्र हे दोन्ही डोळ्याने दृष्टीहीन आणखीन त्या ठिकाणी असताना समजा त्याला लढाई पाहण्याची फार मोठी हौस, पण आता दिसत नाही, त्याला काय करणार? मग त्याची त्यावेळेची तशी व्यवस्था आणखीन त्या ठिकाणी करून दिली. संजयाला सांगितलं जे कुरुक्षेत्रावरच्या आणखीन होईल ना, तो तात्काळ आणखीन यांना सांगायचं आहे काय चाललंय तिकडे. झालं. आणि भगवंताला आणखीन त्या ठिकाणी ही भगवद्गीता आणखीन त्या ठिकाणी सुरू झाली. अर्जुन म्हणतो मी युद्ध करणार नाही. या ठिकाणी असं हे पिंडदान केलेलं केलं किंवा आणखीन त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे युद्ध करून आणखीन त्या ठिकाणी या लोकांना, माझ्या गुरुमार्गांना, गुरु लोकांना आणखीन त्या ठिकाणी मारून मी काय करू? अहो ज्यांना आणखीन मारणं हा शब्द देखील माझ्या तोंडातून निघणं शक्य नाही आहे, अशा लोकांना मारून मी माझ्या आणखीन त्या ठिकाणी हात कशाला हे करू ना? यांना मारून यांच्याऐवजी राज्यभोग भोगू त्याच्यापेक्षा आणखीन त्या ठिकाणी नच केलेलं आणखीन त्या ठिकाणी ते बरं आहे. आणि म्हणून अर्जुनानं हातातला धनुष्यबाण टाकला, खाली बसला. भगवान श्रीकृष्णाने आणखीन त्या ठिकाणी त्याला सांगितलं. भगवान म्हणाले की बा असं करू नकोस, क्लायबेमास मागं नपुसकपणाला जाऊ नकोस, नपुसकपणा अंगी धारण करू नकोस, कारण तू क्षत्रिय आहेस. मी तुम्हाला सांगू, काही काही ठिकाणी मंदिरं आहेत, या मंदिरामध्ये एक जी मूर्ती असती त्या मूर्तीच्या भोवती प्रभावळ असती आणि त्या प्रभावळीमध्ये वेगळ्या वेगळ्या हेच मंदिर घ्या ना, त्याच्यात त्या मूर्तीवरची, त्या कळसावरचे कशा सगळ्या बाजूने आणखी मूर्त्या ठेवलेल्या आहेत, ते भलेही कशाचे काय असत नाही, परंतु एक ते प्रतिकात्मक अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी वेगळा हे निर्माण भावा त्या ठिकाणी, तर अशा प्रकारचे प्रभावळ आणखी त्या ठिकाणी असते. तशी भगवान श्रीकृष्णाचे म्हणजे परमेश्वराचे जे स्वतःच आणखी ज्यावेळेस अवतार घेतात ते त्यावेळेस अशी प्रभावळ त्यांच्या भोवती असते. त्यातल्या प्रभावळीतले हे एक रत्न आहे अर्जुन, पांडवानाम धनंजय. आणि मग भगवंताने आणखीन त्याला जे सांगितलं शेवटी आणखीन, आणि मग भगवंताने आणखीन त्याला सांगितलं की बा आता मी तुला जे काही ज्ञान सांगितलं तर ते तू ऐकलं का पूर्ण? तर आणखीन आता तुला वाटलं तसं तू कर. अर्जुन म्हणाला त्याचं मी तुम्हाला काल परवाची ऋषीच ओहापोह केला. नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया अच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. तव आणखीन त्या ठिकाणी सुद्धा आणखीन ह्या श्लोकानं संजयानं आणखीन इतिश्री करून टाकली आहे की बा जेथे भगवान
परमेश्वर श्री गोपालकृष्ण आहेत, जे योगेश्वर आहेत, आणि जिथे अर्जुन आहे, महात्मा आहे, पण तो धनुर्धर आहे, अशा त्या धनुर्धर अर्जुन आणि भगवान गोपालकृष्ण योगेश्वर यांच्या ज्या पक्षामध्ये आणखीन सहभाग आहे, हे ज्या पक्षाला आणखीन उभे आहेत, ज्या बाजूला आणखीन उभे आहेत, समजा विजय त्याच ठिकाणी निश्चित होणार आहे. हे का सांगतो आणखीन त्या ठिकाणी तो त्या धृतराष्ट्र म्हणतो, अखेरला तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे, अखेरला शेवटी काय होणार, या कौरव पांडवांचं युद्ध होऊन शेवटी होणार तरी काय. म्हणजे सांगू तुम्हाला एका वाक्यामध्ये, एक संजय कुरून आहे का दिदळा हाती धृतराष्ट्राच्या, की अशा प्रकारचं होणार आहे. समजा की कृष्ण आणि अर्जुन ज्या बाजूला उभे आहेत, तर त्याच बाजूला समजा आणखी त्या ठिकाणी विजय होणार. अर्थात सांगणे न लागे विजय पांडवांचा आणखी त्या ठिकाणी होणार समजा. म्हणून भगवंताने आणखी त्या ठिकाणी जे सांगितल्याप्रमाणे आपणही देखील आणखीन नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा असं जे अर्जुनानं म्हटलं, आपल्याही मनातला मोह काढून टाकण्यासाठी आपणही परमेश्वराचं अखंड चिंतन करीत राहावं, हा या गीतेचा आणखी त्या ठिकाणी शेवटचा आणखी त्या ठिकाणी संदेश आहे. परमेश्वर हा थांग आहे, हा सहस्र शीर्षा सहस्राक्ष सहस्रपास स भूमी मृततो तिष्ठात तिष्ठात दशांगुलम. परमेश्वर हा अनंत आहे, त्याची तुम्ही कितीही आणखी त्या ठिकाणी गुणवर्णन केलं पण तरी संपणार नाही येते. म्हणून आपण आणखी त्या ठिकाणी परमेश्वराचे गुणगान गा, इतकं आणखी त्या ठिकाणी आपल्यासमोर सांगून मी माझी आणखी त्या ठिकाणी वाणी पूर्ण करतो. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय.